students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav, and today we are going to complete our practice set 3.2 of arithmetic progression. तर त्यातले फक्त 9th आणि 10th सम राहिले होते ते आपण बघणार आहोत. The 9th sum is in the natural numbers from 10 to 250 how many are divisible by 4. तर 10 पासून 250 नंबर्स पर्यंत किती नंबर्स आहेत जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत. तर 10 पासून स्टार्ट केलं तर कोणता नंबर फर्स्ट नंबर असेल जो डिव्हिजिबल बाय 4 असेल. 10च्या नंतर येतो 11 तर 4 ने डिव्हिजिबल नसणार. मग the first natural number divisible by 4 from 10 to 250 is 12 असणार आहे. काय असणार आहे 12. ओके. अँड लास्ट काय असणार आहे 250 असणार आहे का नाही. तर लास्ट असणार आहे 248. तर नंबर डिव्हिजिबल बाय 4 आहे ते कसं ओळखायचं. तर लास्टचे 2 नंबर्स बघायचे आणि जे लास्टचे युनिट आणि 10 डिजिटचे जे नंबर्स असतात ते जर डिव्हिजिबल बाय 4 असतील तर तो नंबर तो फुल नंबर डिव्हिजिबल बाय 4 असतो. मग आपण जर समजा 250 का नाही तर 250 मध्ये बघितलं आपण तर लास्टच्या 2 नंबर्स मिळून कोणता नंबर बनतो 50 डिव्हिजिबल बाय 4 आहे का नाही. 50 डिव्हिजिबल बाय 5 आहे म्हणून 250 हा डिव्हिजिबल बाय 4 नाही आहे. तर आपला लास्ट नंबर असणार आहे 240. समजलं कसं ओळखायचं डिव्हिजिबल बाय 4. युनिट आणि टेन्सच्या नंबरवरून आपल्याला ते ओळखता येतं. Therefore the AP with numbers divisible by 4. मग AP काय असणार आहे आपली फर्स्ट नंबर असणार आहे 12. नंतर असणार आहे 12 प्लस 4 16 प्लस 4 20 प्लस 4 24 आणि लास्ट नंबर असणार आहे आपला म्हणजे nth टर्म असणार आहे 248. समजलं. तर मग आता इथे आपल्याला A भेटला. A म्हणजे फर्स्ट टर्म असते पण आपण लिहूया आधी T1 इज इक्वल टू 12, T2 is equal to 16, T3 is equal to 20, T4 is equal to 24. ओके. आता आपल्याला काय करायचं मग कॉमन डिफरन्स फाइंड आउट करूया आपण. D is equal to T2 minus T1 is equal to T2 आहे 16 minus T1 आहे 12 is equal to भेटणार आहे 4. अजून T3 minus T2 is equal to T3 आहे 20 minus 16 is equal to 4. मग therefore आपल्याला इथे काय काय भेटलं मग. therefore A is equal to फर्स्ट टर्म असते 12, D is equal to भेटला आपल्याला D is equal to 4 आणि लास्ट टर्म म्हणजे TN भेटला आपल्याला 248. ओके. तर मग आपल्याला आता फॉर्म्युला यूज करायचा आहे TN चा आणि मग आपल्याला त्यातला N फाइंड आउट करायचा. N म्हणजे किती नंबर्स असणारे ह्या लिस्ट मध्ये किती नंबर्स असणारे ते फाइंड आउट करायचे. सो मग आपल्याला इथे TN चा फॉर्म्युला वापरायला लागेल. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. मग TN ची व्हॅल्यू आहे 248. मग आपण इथे 248 पुट करूया. A ची व्हॅल्यू आहे 12 प्लस N आपल्याला माहिती नाही आहे ना. N ची व्हॅल्यू नाही माहिती आहे. डायरेक्ट nth टर्म माहिती आहे पण ती n म्हणजे किती नंबरची टर्म आहे ते नाही माहिती आहे म्हणून आपल्याला n ॲज इट इज लिहायला लागणार मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू आहे 4. आता हा ब्रॅकेट ओपन करून घेऊया आपण. 12 प्लस 4 ने n ला मल्टिप्लाय केलं 4n, 4 ने 1 ला मल्टिप्लाय केलं मायनस 4 भेटलं. मग 248 इज इक्वल टू 12 मायनस 4 होणार आहे 8 प्लस 4n भेटणार. ओके. आता हा 8 ला इकडे मायनस करूया. 248 मायनस 8 इज इक्वल टू 4n. therefore 240 इज इक्वल टू 4n. therefore आता हा n इकडे होणार आहे डिवाइड. मग 240 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू n. therefore 4 1 4 4 6 4 0. therefore n इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 60 भेटलं. ओके. मग 60 नंबर्स असणार आहेत 10 पासून तर 250 पर्यंत जे डिव्हिजिबल बाय 4 असणार. मग इथे लिहूया आपण 60 नंबर्स फ्रॉम द गिवन लिस्ट लिहा किंवा गिवन AP लिहा. गिवन लिस्ट आर डिव्हिजिबल बाय 4.
ओके, समजते. आता लास्ट क्वेश्चन बघूया आपण हा प्रॅक्टिस सेटचा. सो आवर लास्ट टर्म इज इन अन AP 17th term is 7 more than its 10th term. फाइंड द कॉमन डिफरन्स. तर त्यांनी इथे आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली नाही आहे, कॉमन डिफरन्स दिलेला नाही आहे, एन पण नाही दिलेला आणि AP पण नाही दिलेली, तरी पण आपल्याला ह्याच्यामधला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो इथे काय गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. आपण काय दिले त्यांनी 17th टर्म म्हणजे काय T17 इज इक्वल टू 7 मोर म्हणजे काय प्लस 7 प्लस 10th टर्म म्हणजे T10. समजते. T17 इज इक्वल टू 7 मोर दॅन इट्स 10 टर्म्स म्हणजे T17 इज इक्वल टू 7 प्लस T10 हे काय आहे गिवन आहे. मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 D. ओके, वेअर A इज इक्वल टू काय असते फर्स्ट टर्म अँड D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स. ओके, मग फॉर T17 n इज इक्वल टू 17. T17 साठी हा जो नंबर असतो तो n असतो ना, मग T17 साठी n इज इक्वल टू 17. मग आपण आता हा फॉर्म्युला यूज करूया T17 साठी. T17 इज इक्वल टू A प्लस एनच्या ऐवजी आपल्याला 17 टाकायचं आहे, 17 मायनस 1 इंटू D. मग देअरफॉर T17 इज इक्वल टू A प्लस 16D. गिव दिस नंबर 1. समजते. आणि आता फॉर T10 घेऊया. फॉर T10 n इज इक्वल टू 10 घ्यायचं आहे आणि अगेन हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग T10 इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 म्हणजे 10 मायनस 1 इंटू D. मग T10 इज इक्वल टू A प्लस 9D. गिव दिस नंबर 2. सोपं सम आहे. ओके, मग आता आपण काय करूया इथे गिवन यूज करूया. आता T17 इज इक्वल टू 7 प्लस 10D. कॉमन डिफरन्स मी इथे जरा खाली लिहिते, कॉमन डिफरन्स. आपण हा गिवन दिलेले ते लिहूया. T17 इज इक्वल टू 7 प्लस T10. मग T17 ची व्हॅल्यू काय होती A प्लस 16D. इथे लिहूया A प्लस 16D इज इक्वल टू 7 प्लस T10 ची व्हॅल्यू काय होती A प्लस 9D. A प्लस 9D. याला रिझन लिहा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. ओके, मग आता काय करूया एक साईडला आपण नंबर ठेवूया आणि एका साईडला टर्म्स घेऊन येऊया. मग A प्लस 16D मायनस हा A मायनस 9D इज इक्वल टू 7. मग आता प्लस A मायनस A कॅन्सल झाला, 16D मधून 9D गेला, राहिला 7D इज इक्वल टू 7. देअरफॉर D इज इक्वल टू 7 अपॉन 7. हा 7 आपण तिकडे घेऊन गेलो. देअरफॉर D इज इक्वल टू 1. ओके, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं फाइंड द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स फाइंड करायचं होतं ना. मग देअरफॉर द कॉमन डिफरन्स इज 1. ओके, खूप सोपं सम होतं. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे TN मध्ये आणि N मध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं फक्त. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.